नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं डबल अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच बघा तलाठी भरतीच्या जाहिरात येणार आहेत असं सगळीकडे चाललेलं आहे आणि नक्कीच त्या लवकरात लवकर बघा त्या ठिकाणी जाहिराती येतीलच. ठीक आहे, पण त्याच्या आधी बघा आपण तलाठी या पदासाठीची पात्रता असेल, अभ्यासक्रम असेल, वेतन असेल, वयोमर्यादा असेल, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो तलाठी भरती ही जी काही प्रक्रिया आहे लक्षात घ्या. त्या प्रक्रियेबद्दल त्याचबरोबर त्यातली माहिती या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. ठीक आहे, बघा शैक्षणिक पात्रता. ठीक आहे, तर बघा पदवीपर्यंत पदवी तुमचं कुठल्याही ग्रॅज्युएशन मान्यता प्राप्त तुमची पदवी असली पाहिजे. एनी ग्रॅज्युएट लक्षात घ्या, कुणाचं BA असेल, BCom असेल, BTech असेल, इंजिनिअरिंग असू द्या, MBBS वाला सुद्धा फॉर्म भरू शकतो. शेवटी काय आहे ते ग्रॅज्युएशन आहे लक्षात घ्या. कुठल्याही ग्रॅज्युएशनला या ठिकाणी तलाठीचा फॉर्म भरू शकतो. फक्त त्याला विद्यापीठाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची त्याला काय असावी, मान्यता असावी त्या पदवीला. ठीक आहे, त्याचबरोबर बघा संगणकाचं ज्ञान म्हणजेच काय रे, त्यासाठी MSCIT हा कोर्स सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, जरी कोर्स कंप्लीट नसेल लक्षात घ्या तर तो लवकरात लवकर तुम्ही करून घ्या. ठीक आहे, पुढे बघा निवडीनंतर तरी पण बघा 2 वर्षाच्या आत पूर्ण करण्यासाठी सवलत दिली जाते. ठीक आहे, जर MSCIT नसेलच करणं, वेळ नसेल तर जेव्हा तुमची निवड होते तलाठी म्हणून, तलाठी झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला MSCIT चा कोर्स पूर्ण करावाच लागतो. नाही केला तर बडतर्फ त्या ठिकाणी होत असतात. ठीक आहे, आणि भाषा बघा मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान तिथं आवश्यक आहे. ठीक आहे, भले बघा सिलेबसमध्ये इंग्रजी हा सुद्धा विषय आहे, पण भाषा तुम्हाला कुठल्या भाषेचं आकलन झालं पाहिजे, म्हणजे आकलन त्याचबरोबर ते वाचता येणं गरजेचं आहे. भाषा बघा मराठी आणि हिंदी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढं वयोमर्यादा लक्षात घ्या रे. सामान्यतः बघा वयोमर्यादा खालील प्रमाणे असते. शासकीय निर्णयानुसार यात बघा वेळोवेळी त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. ठीक आहे, तर खुला प्रवर्ग आहे बघा 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीय प्रवर्ग 18 ते 43 वर्ष, पदवीधर अंशकालीन 55 वर्षापर्यंत ते परीक्षा देऊ शकतात. आणि खेळाडू किंवा अपंग किंवा प्रकल्पग्रस्त असतील तर त्या नियमानुसार 5 ते 7 वर्षाची त्या प्रत्येकाला काय आहे, त्याच्या कॅटेगरीनुसार 5 ते 7 वर्षाची त्यांना अतिरिक्त सवलत आहे. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा बघूयात. पुढे लक्षात घ्या, पुढे काय बघा वेतन श्रेणी, सॅलरी स्ट्रक्चर. तलाठी हे जे काय पद आहे लक्षात घ्या, हे गट क मधलं पद आहे लक्षात घ्या. आणि 7व्या वेतन आयोगानुसार वेतन बघा खाली प्रमाणे दिलेलं आहे. आता 8वा वेतन येणार आहे, त्यामुळे पगारात भरपूर सारी वाढ होणार, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण सध्या 7वा वेतन आहे त्यानुसार सांगतोय. ठीक आहे, तर बघा मूळ वेतन आहे 25,500 ते 81,100. ठीक आहे, हा ग्रेस आहे. ठीक आहे, मग एकूण पगार बघा काय काय असतं एकूण पगारामध्ये, तर महागाई भत्ता, घर भाडे ते मिळतं, इतर भाडे मिळून सुरुवातीचा पगार अंदाजे बघा 35,000 ते 40,000 दरम्यान हा सुरुवातीला तलाट्याचा पगार आपल्याला मिळतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही परीक्षा पास झालात, पहिला पगार 35 ते 40,000च्या दरम्यान असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा खूप चांगलं पद आहे. ठीक आहे, पगार पण भरघोस पद आहे. ठीक आहे, पगार पण. त्यानंतर बघा परीक्षा स्ट्रक्चर म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम कसा लक्षात घ्या. ही परीक्षा साधारणपणे बघा 200 गुणांची परीक्षा असते, ज्यात 100 प्रश्न विचारलेले असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण त्या ठिकाणी दिलेले असतात. मग याच्यामध्ये विषय कुठले बघा, इंग्रजी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर GS GK, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता. ठीक आहे, त्यानंतर बघा मराठी व्याकरण, मराठी व्याकरण. ठीक आहे, प्रत्येकी बघा 25-25 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी या तलाठीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात, म्हणजे एक प्रश्न बरोबर किती गुण रे, 2 गुण त्या ठिकाणी दिले जातात. एका प्रश्नाला 2 गुण त्या ठिकाणी दिले जातात. ठीक आहे, चला सर्वांना इथपर्यंत कळलं का रे. ओके, चला त्याच्यानंतर पुढे जाऊयात. निवडीची प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस काय असते लक्षात घ्या. तर बघा लेखी परीक्षा असते ऑनलाईन स्वरूपात. ठीक आहे, संगणकावरती आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा म्हणजे MCQ टाईप ती परीक्षा असते. वरती प्रश्न असतो, खाली 4 पर्याय असतात. ठीक आहे, 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला बरोबर उत्तर त्या ठिकाणी आणायचं असतं. आणि गुणवत्ता यादी बघा परीक्षेतील गुणांच्या आधारे जिल्ह्यानुसार मेरिट लिस्ट लावली जाते. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी मेरिट लिस्ट नाहीये. तर समजा तुम्ही उस्मानाबाद धाराशिव मध्ये फॉर्म भरला तर धाराशिवच्या तिथले जेवढ्या धाराशिव मध्ये फॉर्म भरलेले लोक आहेत लक्षात घ्या, मुलं आहेत,
तर त्यांचीच मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लावली जाते. म्हणजे असं मला म्हणायचं आहे की जिल्हा वाईज ही मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लावली जाते. आणि कागद पडताळणी लक्षात घ्या, म्हणजे पहिल्यांदा लेखी परीक्षा, पुन्हा गुणवत्ता यादी लागते, आणि तिसरं बघा कागद पडताळणी असते. निवड झालेल्या उमेदवाराच्या प्रमाणपत्राची तपासणी त्या ठिकाणी केली जाते. मित्रांनो बघा, अशा प्रकारे तलाठीचे जे काय तलाठीच्या बाबतीतले जे काय पात्रता, वयोमर्यादा असेल, अभ्यासक्रम असेल, या सगळ्या गोष्टी बघा आजच्या या लेक्चरमध्ये आपण सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, चला पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू, आणि अभ्यासासाठी माझ्याकडून सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.